माझ्या हातात एक पत्र आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला ते आवडेल कदाचित. सामान्य माणसाला आवडेल, राजकारण्यांना थोडंसं आवडणार नाही. पण हे पत्र काय म्हणतं आहे, विषय आझाद मैदान मुंबई येथे 13/8/2024 सकाळी 11 वाजता बेमुदत आमरण उपोषण. उपोषणाला बरेच लोक बसत असतात, पण हे जरा वेगळं प्रकरण आहे. आणि याच्यामध्ये असं म्हटलं आहे, आपल्या महाराष्ट्रातील सर्व माजी आजी आमदार यांना शासकीय जे काही मानधन पेन्शन व इतर सुखसुविधा मिळतात त्या तडकाफडकी बंद करा असं निवेदन देऊन 15 दिवसाची मुदत उपोषण सुरू आहे. संदर्भ आपल्या महाराष्ट्रातील आजी माजी आमदार तुपाशी व जनता राहते उपाशी. राजकारणी लोकांपुढे जाताना बरेचसे आश्वासन देतात आणि आश्वासन ते पूर्ण होत नाही, अनेकांचा भ्रमनिरास होतो. मी आझाद मैदानमध्ये उभा आहे आणि हे पत्र आहे. उपोषणाला बसले तिघांची नावं मी वाचून दाखवतो. या तिघांची नावं ज्योतिराम साहेबराव चव्हाण, राजकुमार मारुती गडगळे, बाजीराव दत्तू एकुरके अशी नावं आहेत. आणि हे उपोषणाला का बसले, यांचं असं म्हणणं आहे की आजी माजी आमदारांचं तुम्ही वेतन जे आहे, मानधन आहे, ते तडकाफडकी बंद करा. तुमचं नाव काय? माझं नाव ज्योतिराम साहेबराव चव्हाण, राहणार यशवंतवाडी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. रेणापूर. तुम्ही? मी बाजीराव दत्तू एकुरके, राहणार रेणापूर, जिल्हा लातूर. तुमचं नाव? मी राजकुमार गडगळे, राहणार रेणापूर, जिल्हा लातूर. आता हा विषय जो आहे, म्हणजे आमदारांचं थेट तुम्ही मानधनच बंद करायला बरोबर आहे का? बरोबर. कारण की ही जनतेने जी आमदारांना जे निवडून दिलेलं असते, ही जनतेची सेवा करण्यासाठी दिलेलं असते. तर यांना पेन्शन किंवा मानधन याची काही आवश्यकता नाही. तर हे आम्ही यासाठी बसलो की कारण की पूर्ण महाराष्ट्रातली जी जनता शेतकरी आहे त्याचे एवढे भरपूर बेहाल आहे. आणि 24 घंटे जे पोलीस कर्मचारी आहे, 12 घंटे 24 घंटे ऊन नाही, वारा पाऊस काहीच नाही, तरी त्यांना एवढं यांच्या कामाच्या हिशोबाने त्यांना पगार दिला जातो. 24 तास काम करून पगार तेवढं मिळत नाही. तरी जनतेने निवडून देऊन यांना 24 घंटे AC मध्ये बसतात, तरी यांना एवढी पगार का? हे हां का? पण हे सुचलं का तुम्हाला? महाराष्ट्रातील आजी माजी आमदाराचं तात्काळ पेन्शन बंद करणं या मागणीसाठी आम्ही आझाद मैदान आज काय हे एक लोकप्रतिनिधी म्हणून समाजातून जनतेनं निवडून दिलेल्या आमदाराला कुठल्याही पेन्शनची किंवा कुठल्याही मानधनाची गरज नाही असं समाजाचं किंवा जनतेचं म्हणणं येत आहे. त्यामुळे आम्ही आज आझाद मैदान या ठिकाणी मुंबईला उपोषणाला बसलो आहोत. काय एवढा राग काय आमदारांवर? विषय असा आहे की राज्यातील जनता ही ह्यांना निवडून देते आणि ह्यांचं म्हणणं काय, ते आमदार असो खासदार असो, की आम्ही निस्वार्थपणे जनतेची सेवा करतो. बरोबर आहे. निस्वार्थ करणारा व्यक्ती किंवा आमदार खासदार ते पेन्शन आणि त्याला मानधनाची काय आवश्यकता आहे? आणि हजारो करोडो रुपयाच्या ह्यांच्या प्रॉपर्ट्या तयार होत्यात 5 वर्षानंतर. हे मानधन पेन्शन शासकीय सुखसुविधा हे कशासाठी त्यांना द्यायचे? मग हे जनतेचे नोकर झाले, हे आपले मालक कुठून झाले? हे आमचा असा प्रश्न आहे. हे आमदार सगळे प्रश्न सोडवतात, लोकांमध्ये फिरतात, त्यांना मानधन, फिरायला, फोन करायला पैसे तर लागतील ना? निस्वार्थ सेवा म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? ह्यांनीच उत्तर द्यावं ना आम्हाला. आमदार खासदार मंत्र्यांनीच उत्तर द्यावं. निस्वार्थ ह्याचा अर्थ काय? मग तुम्ही त्याचा मोबदला घेलोत ना. तुम्ही 5 वर्ष काम करण्याचा ह्याचा मोबदला घेलोत. निस्वार्थ कुठली सेवा झाली तुमची? म्हणजे आमदार निस्वार्थ सेवा करत नाही. अहो त्यांनी पेन्शन मानधन हे जे घेतात, निस्वार्थ कसं म्हणता येईल त्यांना? त्याचा मोबदला घेतात नाही. पण आता हे सुचलं कसं? तुम्ही तिघं एकत्र बसलात, हे सुचलं कसं तुम्हाला? सुचलं हीच अनुभवातूनच यांना सुचलं की तुम्हाला? विषय कसा आहे, जनतेतून प्रश्न आले, त्यांचा आम्ही म्हणजे त्यांचं आम्ही काम करालो, जनतेच्या वतीनं काम करालो. वैयक्तिक विषय नाही आहे, सार्वजनिक विषय आहे. सामाजिक कार्यकर्ते होता आम्ही. कुठे तुम्ही तिघं लातूरचे? हां, लातूरचे. घरी कोण कोण आहे? आई वडील बहीण भाऊ. शेती आहे? काय रोजगार? काय? मजुरी करून खाणं. मुलं? 2 मुलं आहेत. मुलं काय करतात? लहान आहेत मुलं, शाळेत जातात. तुम्ही? शेतीच आमचा व्यवसाय, शेतीच. पहिलं कुणाला सुचलं सांगायला? सुचलं ही गोष्ट बरेच दिवसांना आपल्या डोक्यात होती. तुमच्या की यांच्या? आमच्या डोक्यात एकाच्या म्हणजे तिघाच्याच झालं.
कारण तुम्ही एकत्र काम करा म्हणजे एकत्र असता. सर्व समाजाचं रेणापूर तालुक्यामध्ये पूर्ण समाजाचं काम आम्ही कुठल्याही अडचणी असू, कुठली अडचण असेल तर एकूण एकाला फोन झाला, कुणाच्याही अडचणी असू तात्काळ आम्ही समाजाचं काम करतो. अच्छा. हो, बरेच वर्षापासून करतो काम. आता मला सांगा कोणाचे फोन बिन आले तुम्ही असं काम करताय चांगलं करताय? चांगलं काम करता म्हणून बरंच फोन आले, चांगला आहे, व्यवस्थित आहे, केलं पाहिजे असे जनतेची मागणी असल्यामुळे आम्ही ठाम राहिलो ना. हो, मला सांगा तुम्ही ग्रामीण भागातले आहात, शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं, कर्जमाफी केली जाते, आता लाडकी बहीण योजना आली आहे, एवढं सगळं सरकारचं काम सुरू आहे तरी सुद्धा तुम्हाला सर हे फक्त घोषणा असते. ग्राउंड लेवलला आम्ही आहेत, शेतकरी आहेत, फक्त शेतकऱ्याची कळवळ, फक्त आम्ही शेतकरी आहेत म्हणूनच आम्ही इथपर्यंत आज आलो. कारण की आमची जी कळवळ आहे हे शासनाला बिलकुलही त्या गोष्टीचं काही घेणं नाही. हो. आणि राहिला दुसरा प्रश्न की पगाराचं जे बोललो मी आता त्यावेळेस की आता एवढी भारतातली मिलिटरी आज मला सांगा हे कुठं आहे हे कुणाला माहिती आहे का? त्यांनाच माहिती आहे की त्यांच्या आईवडिलाला माहिती आहे की आमचा मुलगा कुठं आहे. त्यांना एवढी पगार आहे का यांच्या एवढी? आता तुम्ही किती पगार मिळतो काढलं का काही वर्षाला किती मिळतो हे मिळतो? सर्व काही काढलेलं आहे पण ते अंदाजे असं पूर्ण असतं. अंदाजे किती आहे? 2,25,000 ते 40,000 अंदाजे आहे त्यांचा टोटल खर्च असे धरला जातो महिना. आता मला सांगा हे म्हटलं की सरकारच्या सगळं फसव्या योजना आहेत का हातात काय मिळत नाही. मला सांगा ग्रामीण भागातली काय परिस्थिती हो शेतकऱ्यांची? भागाची अशी आता परिस्थिती आहे. सरकार तर म्हणतंय की हे सरकार शेतकऱ्यांसाठी आहे, हे सरकार महिलांच्या सबलीकरणासाठी आहे, हे सरकार विद्यार्थ्यांच्या. विषय कसा आहे, बोलायचं कमी हे आपलं बोलायचं जास्त आणि काम कमी आहे असा विषय आहे याच्यामध्ये. शेतकऱ्याचा विषय असा आहे की ज्यांना जे हमी भाव योग्य मिळायला पाहिजे ते मिळत नाही, त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहेत. सर्वसामान्याला युवा पिढीला एकतरी त्यांना रोजगार मिळत नाही, नोकऱ्या वेळेवर मिळत नाहीत, सूचित बेरोजगार जास्त झाले या 5 वर्षामध्ये. त्यामुळे ही प्रश्न मला जनतेकडून या सरकारविषयी राग आहे की सगळ्या सरकार विषय कसा आहे, सरकार कुठलाही असू द्या, सगळे कोणाचे सरकार कधी बदललं, सरकार का बदललं, जनतेनेच बदललं ना, ही तरी कामं करतील म्हणून, बरोबर आहे की नाही. आता हे बी करणार आणखीन काही बदल करू शकतील. जनतेचा आहे प्रश्न, जनतेचा सार्वजनिक विषय आहे, आमचा वैयक्तिक एकट्याचा नाही आहे, सार्वजनिक विषय आम्ही घेऊन बसलो. पण हा विषय घेतल्यावर काही जण बोलले असेल काय तुम्ही कुठला विषय घेऊन बसतात असं कोण बोललं की कोणीच नाही? बोललं नाही. विनोदाने असं फक्त विनोदाने बोलू शकत नाही याच्यात. फक्त एकच आहे, आता याच्यात बोलणारे जे आहेत आमदार मंत्री ह्यांचंच काय आमच्याकडे निरोप नाही. बाकी जनतेचा त्यांचंच वेतन जर बंद करायचं असेल तर ते निरोप मी सांगतो ना, त्यांनी हे जे वेतन आहे त्यांचं मानधन आहे, वेतन आहे, ही बंद करून त्यांनी जनतेच्या सुखसुविधांसाठी याचा निधी वापर करण्यात यावा, आमचं असं मत आहे. आणि दुसरा एक विषय, ह्यांना जे मानधन दिलं जाते, पेन्शन दिलं जाते, राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये कोणत्या नियमाखाली कोणत्या कलमाखाली दिलं जाते ह्याची का आम्हाला माहिती द्यावी त्यांनी. त्याचं बी काही उत्तर नाही. तुमचं निवेदन कोणी स्वीकारलं की नाही? आम्ही दिलं, मंत्रालयाला निवेदन दिलं जवळपास 26/7/2000ला दिलं. मुख्यमंत्री कार्यालयात हे पोहोचलं निवेदन. हां 12/8/2024 लिपिक मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय 2032 मुंबई नंबर 2032. आता असे हजारो ॲप्लिकेशन CMच्या ऑफिसमध्ये येतात, पण या अर्जावर कुणी पाहिलं असं वाटतं? पाहतील पण ते आमच्यापर्यंत पोहोचतील असं आम्हाला. आता पुढचा प्रश्न त्यांनी काय ठरवायचं ते ठरवतील ना त्यांनी. आणि हे प्रश्न विधान भवनामध्ये त्यांनी मांडायला पाहिजे, ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. चर्चा झाल्यानंतर ह्याच्यावर निर्णय सगळ्या आमदारांनी घ्यायला पाहिजे. मग ते सत्ताधारी असो विरोधक असो, मी घेत नाही त्याचा अर्थ आता बघूया नंतर काय होतं ते. त्याचं 15 दिवस तुम्ही थांबणार आहे. 15 दिवस तुमची राहण्याची व्यवस्था काय आहे? इथे तुमचं काही घर आहे, नातेवाईक नाही सर, ती 15 दिवस नाही, 15 दिवसाच्या अगोदर दिलेला आहे आपण, मुदत दिली ती 15 दिवस आपण. त्यामुळे आता किती दिवस थांबणार तुम्ही? नाही, जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काहीतरी आश्वासन, लेखी आश्वासन तर दिलं पाहिजे, तरच आम्ही इथून उठणार. कारण की हे आज त्यांना वाटत असं आमच्या विरोधामध्ये आहे. त्यांना वाटत असेल की कोणी सत्ताधारी पक्षी वाटलं असन किंवा असंच बी त्यांना सांगितलं असेल लावून अशा गोष्टी आहेत नाहीत. कारण की आम्ही एकदम छोट्या परिवारातले आहेत, ग्रामीण भागातले शेतकरी आहे. फक्त शेतकऱ्याची कळ शेतकऱ्यालाच येईल असा विषय आहे. त्याच्यामुळे आम्ही इथून पूर्ण त्यांनी लेखी दिलं तरच आम्ही जाऊ. किती दिवस थांबणार? नाही, जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून आझाद मैदान. मुख्यमंत्री आता निवडणुका लागल्या, मुख्यमंत्री ते बिझी असतील.
बिझी राहतील परंतु आमचा बी विचार केला पाहिजे ना त्यांनी. आमचा विचार केला पाहिजे ना त्यांनी निवडणूक येतील निवडणूक जातील परंतु आमचा बी प्रश्नाचं कुठंतरी त्यांनी उत्तर दिलं पाहिजे ना. हां, तुम्हाला वाटतं उत्तर मिळेल? 100% दिलं पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना. आम्हाला त्या वेळ विषयावर, नाही हां. दिला तर मुख्यमंत्री कुठल्या महाराष्ट्राचे समजावं लागेल आम्हाला ना. आम्ही महाराष्ट्राचे आहेत ना. महाराष्ट्रातले असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर 5 मिनिट तर वेळ दिला पाहिजे ना. तर समजेल ना बाबा खरंच आपले मुख्यमंत्री आपलं काम करू शकतील. द्यायलाच पाहिजे वेळ. 5 मिनिट त्यांनी वेळ द्यावंच लागल. आम्ही 2 दिवस झाला थांबलोय. कोणी आलं नाही गेलं नाही काही नाही. कारण उद्याच्याला सुट्टी आहे. आज दिवसभर 5 वाजेपर्यंत आम्ही त्यांची वाट बघितली. आता येतील थोडा वेळ येतील पण आम्ही पोलीस स्टेशनमार्फत आम्हाला कळालं की बाबा साहेब इथं नाहीत ठाण्याला आहेत. त्याच्यामुळं आम्हाला जावं लागेल. खूप खूप धन्यवाद. आमदारांचं मानधन आणि पेन्शन इतर सुखसुविधा बंद कराव्या यासाठी 2 दिवसापासून उपोषण आहे. आणि राजकारण्यांविषयी लोकांची काय भावना आहे किंवा ग्रामीण भागातले लोक सरकारच्या कामाविषयी, सरकारविषयी, आमदारांविषयी, खासदारांविषयी काय नेमकं विचार करतात त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. दिवसेंदिवस राजकारणाचा स्तर जो आहे तो खाली घसरत चालला आहे. लोकांसाठी योजना घोषित होतात पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. कर्जमाफी असेल, शेतकरी चिंतेत आहे, रोजगाराचे प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्नांवर ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते म्हणजे आपला म्हणणं मांडण्यासाठी आझाद मैदानात आलेले आहेत आणि आझाद मैदानामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसतात. खरं तर आमदारांचं वेतन आणि सुखसुविधा बंद व्हाव्यात हा विषय जर कुणी मांडला कुठल्या आमदाराकडे तर आमदार एकही असा आमदार नसेल की जो माझं विद्यावेतन बंद करा म्हणजे माझं मानधन बंद करा अशा प्रकारची भूमिका घेईल. पण या महाराष्ट्रातील हे जे शेतकरी आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय हे निदान सरकारच्या प्रतिनिधी जाणून घेतलं पाहिजे. हीच लोकशाहीची अपेक्षा असते. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.